शिवक्रांती न्यूज जत सध्याच्या परिस्थितीत आंतरजातीय विवाह हा एक उत्तम पर्याय। दिनकर पतंगे दिनांक 1 जून 2025 रोजी केशव कलाभवन चिकोडी जिल्हा बेळगाव या ठिकाणी आयोजित केलेल्या जातीय आंतरजातीय वधूवर आणि पालक परिचय मेळावा आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समिती नवी दिल्ली शाखा महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष श्री दिनकर पतंगे राहणार जत हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। ते पुढे म्हणाले की आज प्रत्येक समाजामध्ये वधूवर मेळाव्यामध्ये मुली येत नाहीत। मुलांची संख्या भरपूर असते परंतु मुलींची संख्या खूपच कमी असते। त्याचबरोबर त्या समाजामध्ये मुलींचे शिक्षण चांगले झाल्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्या आई-वडिलांची अपेक्षा वाढलेली आहे। त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये मुला-मुलींची लग्न जमवणं फारच अवघड झालेलं आहे। लग्न जमवून देखील पुढे यशस्वी होईल का नाही याची खात्री देता येत नाही आणि मुलीच्या बाबतीमध्ये लवकर निर्णय घेतला जात नाही। त्यामुळे मुलांचे वय वाढत चाललेले आहे। आज सरासरी 30, 35, 40 या वयोगटाची मुले वधूच्या शोधात फिरत आहेत, पण त्यांना म्हणावे तसे यश येत नाही। अशा प्राप्त परिस्थितीमध्ये आंतरजातीय विवाह करणे हा एक उत्तम पर्याय असल्याचे मत श्री दिनकर पतंगे यांनी मांडले। या कार्यक्रमाचे आयोजन श्री यल्लमादेवी वधूवर सूचक मंडळ चिकोडी यांनी केलेले होते। या कार्यक्रमासाठी सहकार्य म्हणून शिंपी समाजाचे कार्यकर्ते एकत्र येऊन हा कार्यक्रम केला। या कार्यक्रमामध्ये स्वराज्य ग्राहक न्याय निवाडा वेलफेअर समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री दत्तात्रय मांजरे, राष्ट्रीय कमिटी अध्यक्ष श्री हेमंत जावीद, कार्याध्यक्ष श्री दत्तात्रय गोडबोले, बेळगाव जिल्हा महिला अध्यक्ष सौ सारिका पेटकर, बेळगाव जिल्हा अध्यक्ष श्री राजगोंडा पाटील, तालुका अध्यक्ष सौ जयश्री आठवले, राष्ट्रीय अध्यक्ष माहिती विभाग श्री दयानंद जावीद यांचे मोलाचे सहकार्य लाभले। तसेच या कार्यक्रमामध्ये दुसरे प्रमुख पाहुणे चिकोडीचे सीपीआय श्री बसवराज चौगले तसेच इतर प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। प्रास्ताविकामध्ये ही दिनकर पतंगे यांनी आपले परखड मत मांडले। मुलींनी आणि त्यांच्या आईवडिलांनी जास्त अपेक्षा न ठेवता प्रथम शुभविवाह करावा असे सूचित केले। या कार्यक्रमामध्ये 600 कुटुंबांनी भाग घेतला होता। त्यामध्ये 65 मुला-मुलींनी नोंदणी केली तर इतर ऑनलाईन मुलींनी नोंदणी केली। एकंदरीत हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला। या कार्यक्रमात सर्व जाती धर्माची मुले उपस्थित राहून स्टेजवरती आपल्या मुलाखती देण्यात आल्या। या कार्यक्रमासाठी बेळगाव, चिकोडी, निपाणी, संकेश्वर, मिरज, सांगली, कोल्हापूर, सातारा, अथनी, जमखंडी या भागातून मुले आणि त्यांचे पालक आलेले होते। कार्यक्रम झाल्यानंतर अनेक पालकांनी आपल्या चांगल्या प्रतिक्रिया मांडल्या। यापुढेही सध्याची परिस्थिती लक्षात घेता असे आंतरजातीय विवाह वधूवर पालक परिचय मेळावे घेण्यात येणार असल्याचे सांगितले। येत्या 15 जून 2025 रोजी सदलगा, कुर्ली, फाटा, नॅशनल हायवे या ठिकाणी मेळावा घेणार असल्याचे सांगितले। त्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे संयोजकांनी आवाहन केलेले आहे।